एक तरुणी जी रूपाची खाण आहे, सौंदर्याचा दर्या आहे, जी देखणेपणाचं लेणं आहे, जी आरसपाणी, नयनरम्य, मदमस्त अशा पद्धतीची मदनिका आहे, जिच्यावरती अनेक जीव फिदा झालेले होते, अशी एक तरुणी जी पहिलं लग्न करते, पण काही काळातच ती आपल्या पतिदेवांना सोडून देते. त्याच्यानंतर ती दुसरं लग्न करते, त्यानंतर ती दुसऱ्याही नवऱ्याला सोडून देते, त्यानंतर मग तिसरं लग्न करते आणि तिसऱ्याही हजबंडला ती सोडून देते. त्याच्यानंतर ती आपला धर्म बदलते, ती आपलं नाव बदलते आणि चौथं लग्न करते. पण यावेळेस मात्र ती असं काही कृत्य करते की ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसेल आणि तिला जेलमध्ये जायला लागतं. आता ही जी अबला नारी आहे, ती अबला नारी नक्की आहे तरी कोण? आणि ती कॅलेंडर बदलावं अशा पद्धतीनं पतीला बदलणारी ही महिला, आणि हिनं असं कोणतं घटना केली होती, कोणती गोष्ट केली होती, ते बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. सुरुवात करूया आपण अगदी पहिल्यापासून. म्हणजे तारीख आहे 8 ऑगस्ट 2022, वार होता सोमवार. पहाटेचे साधारणपणे 2-3च्या आसपासचा सुमार झालेला होता आणि रातकिड्यांची किरकिर जी आहे ती किरकिर चाललेली होती. आता रातकिड्यांना म्हणजे ते किरकिर रात्रीचेच करत बसलेले असतात. अशा किरकिरीमध्ये एक तरुणी, तिनं भली मोठी बॅग घेतलेली आहे आणि ती बॅग ओढत बाहेर आलेली आहे तिच्या फ्लॅटमधून, रूममधून, आणि रिक्षाची वाट पाहत उभी होती. आता एवढ्या रात्री तिला बिचारीला रिक्षा कुठून मिळणार? आणि ती बॅग ती जी आहे ती भली मोठी होती, ती ओढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ती ओढली जात नव्हती. आणि त्याच वेळेस नेमकी ती बॅगची चाकं जी आहेत ती काहीतरी खराब वगैरे झालेली होती आणि ही बिचारी ओढत होती, घामाघूम झालेली होती, पण बॅग ओढली जात नव्हती, रिक्षा मिळत नव्हती. आणि याच सुमारास टीलामोड पोलीस जे आहेत त्या पोलिसांची गस्त चाललेली होती आणि पोलीस त्या आजूबाजूला फिरत होते. त्यावेळेस मग त्या पोलिसांनी पाहिलं ही एक अबला नारी आहे, एवढ्या रात्री ती सामानाची बॅग ओढते आहे, आणि त्यामुळे मग त्या पोलिसांनी त्या अबला नारीची चौकशी करायला सुरुवात केली की मॅडम तुम्हाला कुठं जायचं आहे? मग तिने सांगितलं मला रेल्वे स्टेशनवरती जायचं आहे. मग त्यांनी विचारलं की बाबा मॅडम आता कोणत्या गाडीने जायचं तुम्हाला? त्यानंतर इथून कुठं जाणार आहात तुम्ही? आणि आम्ही आता तुम्हाला मग आता गाडीमध्ये सोडतो वगैरे वगैरे ते म्हणायला लागले. त्यावेळेस मग ही अबला नारी सांगते की नको नको नको, मी माझ्या पद्धतीनं जाते आहे. त्यावेळेस मग पोलीस तिला विचारतात की कोणत्या गाडीनं तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे? पोलीस प्रश्न विचारत होते, पण त्याची समाधानकारक उत्तरं ही महिला देऊ शकत नव्हती. उलट ती घाबरलेली होती आणि पोलीस जसे जसे तिला प्रश्न विचारत होते तशी तशी तिची बोबडी वळत होती. तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं, गांगारून गेलेली होती, घाबरून गेलेली होती. पोलिसांनाही शंका आली आणि पोलीस गाडीतून खाली उतरले आणि त्याच वेळेस ती महिला जी आहे ती पळायला लागली. पोलिसांनी पण तिला तात्काळ पकडलं आणि ती जी बॅग आहे ती बॅग उघडून बघितली आणि आतमध्ये सगळ्यांच्या नजरा अशा विस्फारल्या गेल्या, कारण त्या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह होता. त्याच्या अंगावरती फक्त अंडरपॅन्ट होती आणि त्याचा गळा चिरलेला होता, रक्त आलेलं होतं आणि शरीरावरती सुद्धा अनेक जखमा होत्या. आता पोलिसांनी या महिलेला विचारले की बाबा आता तू कोण आहेस? आता हिला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मग ती कोण आहे आणि हे सगळं का केलं वगैरे हे सगळं पोलिसांनी विचारलं. आता त्यावेळेस त्या महिलेनं सांगितलं की माझं नाव आहे प्रीती शर्मा आणि हा जो आहे त्याचं नाव आहे फिरोज सलमानी, आणि आमच्या दोघांचे संबंध होते, त्यानं माझ्याशी संबंध ठेवले आणि नंतर ज्यावेळेस लग्नाची वेळ आली त्यावेळेस त्यानं मला धोका दिला आणि त्यामुळे मी त्याची हत्या केली. आता ज्यावेळेस एका तरुणानं एका तरुणीला धोका दिला आणि त्यामुळे त्या तरुणीनं त्या तरुणाची हत्या केलेली आहे अशी माहिती मीडियामध्ये आल्यानंतर मग ते अजूनच त्याचा उहापोह वगैरे व्हायला लागलेला होता. पण ही हत्या नक्की कशी झाली होती आणि नक्की खरं कारण हेच होतं का? आता प्रीती खरं किती बोलत होती आणि खोटं किती बोलत होती? आता पोलिसांनी ज्यावेळेस तिच्याकडून माहिती घेतली त्यावेळेस असं समोर आलं की, म्हणजे सुरुवातीला असं समोर आलं की प्रीती शर्मा ही गाझियाबाद या ठिकाणचं तुलसी निकेतन या ठिकाणचं फ्लॅट नंबर 181 हा जो परिसर आहे त्या भागामध्ये राहत होती आणि नोएडा या ठिकाणी एका कंपनीमध्ये ती काम करत होती. आता ती कामावरती रिक्षानं जायची आणि रिक्षानं यायची. आता यावेळी या रिक्षामध्ये एक तरुण जो आहे तो सुद्धा तिला भेटायचा. त्याचं नाव आहे फिरोज सलमानी. हा हेअर कटिंगच्या दुकानामध्ये, हेअर कटिंगचं सलूनचं दुकान आहे, त्या दुकानात तो कामाला होता आणि दोघांची या रिक्षामध्ये सारखी भेट व्हायला लागली, कारण तो पण त्याच बाजूला जायचा, ही पण त्याच बाजूला जायची आणि कधी कधी एकाच रिक्षामध्ये ते असायचे आणि दोघांची वेळ एकच होती. त्यामुळे यांच्यामधली मैत्री जी आहे ती मैत्री वाढायला लागली होती. आता फिरोज जो आहे त्याचं वय साधारणपणे 19-20 वर्षाचा हा तरुण होता आणि प्रीती जी आहे ती साधारणपणे 30-32 वर्षाची एक अनुभवी अशी महिला होती. आणि
फिरोज हा उत्तर प्रदेश या ठिकाणचा संभल जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारा. आता याला 4 भाऊ होते, 5 बहिणी होत्या आणि या सगळ्यांमध्ये हा थोरला होता. आता हा दिल्लीला आला आणि काम करायला लागला होता आणि तो एकटाच त्या ठिकाणी राहत होता आणि प्रीती जी आहे ती सुद्धा एकटी राहत होती आणि त्यामुळे हाही एकटा होता, तीही एकटी होती. दोघांचा एकमेकांना आधार झाला आणि दोघांच्यामध्ये हळूहळू प्रेमसंबंध निर्माण झाले. आता वास्तविक पाहता ती जी आहे ती याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. याचा अर्थ हा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. तरीसुद्धा या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, शारीरिक संबंध निर्माण झाले आणि दोघंही त्या बाबतीमध्ये खुश होते आणि त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किंवा भाद्रपदीमध्ये यांनी राहायला सुरुवात केलेली होती आणि यांचं हे जे प्रकरण आहे, ही जी भाद्रपदी आहे ती पाठीमागच्या 3-4 वर्षापासून चाललेली होती. आता या काळामध्ये प्रीती जी आहे ती त्या आपल्या प्रियकराला सांगत होती की तू माझ्याबरोबर लग्न कर, लग्न कर, लग्न कर आणि हा मात्र तिला टाळत होता, टाळाटाळ करत होता. आता ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती आणि तो मात्र तिचा केवळ वापर करून घेत होता आणि लग्न मात्र करत नव्हता. या गोष्टीचा प्रीतीला राग आलेला आहे आणि तिनं प्रचंड विनंती केली, तिनं तगादा लावला, पण तो काही लग्न करत नव्हता आणि म्हणून मग तिनं शेवटचा मार्ग पत्करला आणि फिरोजची हत्या करण्याचं तिनं ठरवलं. आता या फिरोजनंच तिच्या घरामध्ये सलूनचं एक किट दिलेलं होतं आणि त्या किटमध्ये एक धारदार वस्त्र होता आणि तोच वस्त्राने याला मारायचं अशा पद्धतीनं हिनं ठरवलं आणि तिनं बेड जी आहे त्या बेडच्या खाली, बेडची गादी जी आहे त्या गादीच्या खाली तो वस्त्रा लपवून ठेवला. आता तिला माहिती होतं हा आला की लगेच बेडवरती जायला लागतं, त्यामुळे मग तो फिरोज आला. फिरोज आल्यानंतर मग हे दोघंही बेडवरती गेले आणि त्या ठिकाणी कामदेव बाबांची आसनं यांची सुरू झालेली होती. आता ही कामदेव बाबाची आसनं चालू असताना मग ज्यावेळेस ही आसनं संपत आली त्यावेळेस मग हिनं काय केलं, तो जेव्हा बेसावत क्षणी होता त्यावेळेस हळूच गादीच्या खालचा जो वस्त्र आहे तो वस्त्र काढला आणि याच्या गळ्यावरून फिरवला आणि रक्ताची चिळकांडी उडाली आणि याच ठिकाणी हा तडफडायला लागला आणि हिनं पुन्हा त्याच्यावरती वार केले आणि तो रक्तबंबाळ होऊन तिथं पडलेला आहे. रक्त भळभळा व्हायला लागलेला आहे. माशाप्रमाणे हा फडफड करतो आणि अखेर तो कायमचा शांत होतो. आता त्याच्यानंतर हा जो मृतदेह आहे तो मृतदेह हिनं तसाच ठेवला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही प्रीती जी आहे ती बाजारात गेली. तिनं मृतदेह बसेल अशा पद्धतीची बॅग जी आहे ती खरेदी केली आणि घरी ती बॅग आणली. त्या बॅगमध्ये हा मृतदेह भरला आणि रात्रीची रेल्वे स्टेशनकडे ती घेऊन जात होती. म्हणजे ही जी बॅग आहे ती बॅग एखाद्या दूर जाणाऱ्या रेल्वेमध्ये टाकायची आणि त्यानंतर माघारी यायचं. म्हणजे हा खून कोणी केला, काय केला हे कोणाला कळणार नाही. पण नेमकं जातानाच पोलिसांनी तिला पाहिलं, ती सापडली आणि या ठिकाणी मग तिचं सगळं भांडं उघडं पडलं होतं. म्हणजे प्रेमीनं धोका दिला होता म्हणून प्रेमिकेनं त्याला ठार मारलेलं होतं. आता या सगळ्या गोष्टीचा गाजावाजा चाललेला होता. आता पोलिसांना मग या फिरोजबद्दलची माहिती समजली. मग फिरोजच्या घरच्यांबरोबर म्हणजे कॉन्टॅक्ट करण्यात आलं होतं आणि त्या घरच्यांनासुद्धा प्रचंड मोठा हा धक्का होता. आता फिरोजच्या जे घरची मंडळी होती ती या ठिकाणी आले होते, पण त्या मंडळींनी जी माहिती दिली ती माहिती वेगळी होती. म्हणजे बघा, पहिल्यांदा त्या फिरोजची जी कोणी प्रेयसी होती ती प्रीती शर्मा, तिनं दिली माहिती ती वेगळी आणि आता फिरोजची जी आई आहे नसरीन यांनी जी माहिती दिली होती ती माहिती थोडी वेगळी होती. बघा, म्हणजे आमचा मुलगा ज्यावेळेस दिल्लीला कामाला लागला, म्हणजे बाहेर काम करायला लागला, 4 पैसे मिळवायला लागला, कमवायला लागला, त्यावेळेस मात्र घरच्यांना बरं वाटलेलं होतं, आनंद वाटलेला होता की चला बाबा आपला पोरगा चांगल्या मार्गाला लागला वगैरे वगैरे. पण ज्यावेळेस घरच्यांना समजलं की हा जो फिरोज आहे तो आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या महिलेबरोबर ती संबंध ठेवतो आहे आणि तिच्याबरोबर ती तो अशा पद्धतीनं लग्न न करता राहतो आहे आणि तिचा धर्म वेगळा, याचा धर्म वेगळा आणि त्यामुळे त्या फिरोजच्या घरची मंडळी जी आहेत त्यांचा या गोष्टीला विरोध होता. पण याला फिरोज काय ऐकत नव्हता. त्यामुळे त्या आईनं विचार केला की आपला पोरगा ऐकत नाही, पण ती प्रीती जी आहे तिला आपण समजून सांगू की बाबा तुमचे धर्म वेगळे आहेत आणि तुमचं वय पण कमी जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वागू नका किंवा असं करू नका. आणि म्हणून ती जी आई आहे ती आई त्या प्रीतीला समजावून सांगण्यासाठी तिच्या घरी गेलेली होती. पण या ठिकाणी त्या प्रीतीबरोबर ती त्या आईचा वाद झाला आणि या प्रीतीनं आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि हा जो वाद आहे तो त्यावेळेस सुद्धा पोलिसांमध्ये गेलेला होता. आणि त्यामुळे मग पुढं या दोघांनी म्हणजे फिरोजनं आणि प्रीतीनं
एकमेकांबरोबर ती लग्न केलं म्हणजे निकाह केला होता आणि प्रीतीनं स्वतःचा धर्म बदललेला होता आणि तिनं स्वतःचं नाव ठेवलं होतं रुखसार. म्हणजे आता रुखसार आणि फिरोज यांच्या दोघांच्यामध्ये निकाह झाला आणि ते दोघंही म्हणजे पती पत्नीप्रमाणे राहायला लागले, कारण लग्न यांचं झालेलं होतं. पण फिरोजच्या घरचे जे होते त्यांचा या लग्नाला विरोध होता आणि प्रीतीच्या घरी मात्र कोणीच नव्हतं. पण यांचं लग्न झालेलं होतं. असं असताना सुद्धा आता ही काय सांगत होते की तो माझ्या मागं लागला होता आणि मग तो म्हणजे मी त्याच्या मागं लागले होते लग्न कर म्हणून, पण त्यानं माझा वापर केला आणि लग्न काही केलं नाही आणि म्हणून त्यानं टाळाटाळ केल्यामुळं मला राग आला आणि म्हणून मी त्याचा खून केला. आता मग नक्की ही खोटं कशासाठी बोलली होती, का बोलली होती? तर त्याचं कारण समोर आलं की तिनं जे सांगितलं होतं ते सत्य नव्हतं. ही प्रीती खोटं बोलली कारण तिला तिच्या मैत्रिणीला वाचवायचं होतं, कारण ही हत्या करत असताना हिच्या मैत्रिणीनं सुद्धा तिला साथ दिलेली होती. आता हे प्रकरण अजून काय म्हणजे पहिल्यांदा प्रीतीनं सांगितलं ते प्रकरण समोर आलं, त्याच्यानंतर त्या फिरोजची आई जी आहे त्यांनी सांगितलं ते प्रकरण वेगळं समोर आलं आणि आता हे सगळं समोर आल्यानंतर प्रीतीनं अजून वेगळी माहिती द्यायला सुरुवात केली की फिरोज जो आहे तो या प्रीतीचा प्रेमी होता किंवा शोहर होता, पती होता. आणि ही जी प्रीती आहे त्या प्रीतीची अजून एक मैत्रीण होती, तिचं नाव आहे तनू. आता तनू आणि ही म्हणजे प्रीती ह्या दोघीही एका ठिकाणी काम करायच्या चांगल्या मैत्रिणी होत्या आणि फिरोज जो आहे तो या प्रीतीचा सारखा अपमान करायचा, तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायचा. आता हे प्रीतीला आवडत नव्हतं. आता एवढंच नाही तर तो प्रीतीला बोललेला सुद्धा होता की तू चालू आहेस आणि तू आपल्या पतीची झाली नाहीस तर दुसऱ्या कोणाची काय होणार आहेस, आणि अशा पद्धतीनं तो तिच्या चारित्र्यावरती बोलायचा, तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायचा आणि यामुळे या प्रीतीमध्ये आणि या फिरोजमध्ये या दोघांच्यामध्ये वाद होत होता. आणि ही गोष्ट तिच्या मनाला लागलेली होती आणि तिनं ही गोष्ट आपल्या मैत्रिणीला तनूला सांगितलेली होती. आणि त्यावेळेस मग या तनूनं आणि ह्या प्रीतीनं दोघींनी ठरवलं की आपण याला संपवून टाकूया. आणि ज्यावेळेस फिरोजची हत्या झाली त्यावेळेस त्या घरामध्ये तनूसुद्धा उपस्थित होती आणि म्हणजे ज्यावेळेस फिरोज त्यांच्याकडे आला त्यावेळेस फिरोज आणि प्रीतीचं भांडण झालं आणि त्या रागाच्या भरामध्ये प्रीतीनं वस्त्रा जो आहे तो त्याच्या गळ्यावरती मारला आणि त्यानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. तो तिथून दूर पळायला लागला, पण तो जखम जी आहे की तो वस्त्रा जो आहे तो खोलवर गेलेला होता आणि त्यामुळे तो पुढं जाऊन पडला आणि नंतर प्रीतीनं पुन्हा त्याच्यावर वार केले आणि त्याला ठार केलं. त्याच्यानंतर हा मृतदेह जो आहे तो मृतदेह या दोघींनी मिळून बॅगमध्ये भरला होता आणि घराची साफसफाई वगैरे केलेली होती, रक्ताचे डाग वगैरे पुसलेले होते. आणि याच तनूनं प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये त्या मृतदेहाचे कपडे जे होते ते कपडे भरले होते आणि त्याच्यानंतर सिकंदराबाद या ठिकाणी जाऊन तिनं हे सगळं डंप केलेलं होतं आणि नंतर ती निघून गेलेली होती. आणि रात्रीच्या वेळी मग ही जी प्रीती आहे ती जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी बॅगमध्ये टाकून निघाली होती. त्यावेळेस पोलिसांनी तिला पकडलं आणि ती सापडली होती. आता या सगळ्यामध्ये प्रश्न असा पडतो की तो शोहर किंवा प्रेमी हा त्या प्रीतीला असं का बोलला होता की तू तुझ्या पतीची झाली नाहीस तर दुसऱ्याची काय होणार आहेस, तू चालूबाई आहेस, तुझी वागणूक चांगली नाही आहे, ह्या गोष्टी तो का बोललेला होता आणि हीच गोष्ट तिच्या मनाला का लागलेली होती. तर त्याच्यासाठी आता परत चौथी गोष्ट समोर येते ती म्हणजे सहारनपूर आहे, त्या ठिकाणचं जाटव नगर आहे आणि या भागामध्ये राहणारी ननिता उर्फ नोनू जाटव नावाची एक मुलगी आहे. त्या मुलीचे आईवडील लहानपणी वारलेले होते, म्हणजे मुलगी लहान असताना तिचे आईवडील वारलेले होते आणि त्यानंतर हिचा सांभाळ जो आहे तो कुतुबशेर या ठिकाणचे राहणारे तिचे आजी आणि आजोबा यांनी केलेला होता. त्या आजी आजोबांनी तिला लहानाचं मोठी केलेलं होतं आणि या नोनिताला ती जशी जशी मोठी होत होती तसं तसं या नोनिताचं स्वप्न जे आहे ते मोठं होत होतं आणि जगातील सगळी सुखं आपल्याला मिळाली पाहिजेत, आपण दिसायला सुंदर आहे त्यामुळे आपण जगावरती राज्य करू शकतो, आपण कसंही वागलं तरी चालू शकतं वगैरे वगैरे असं तिला वाटत होतं. आता ती वयात आलेली आहे, दिसायला अत्यंत देखणी होती आणि हिचं लग्न दीपक यादव नावाच्या एका तरुणाबरोबर ती झालेलं होतं आणि काही काळीनं त्याच्याबरोबर संसार केला. त्याच्यानंतर तिच्या शेजारी राहणारा एक तरुण होता, एक बिहारी तरुण होता. आता त्या तरुणाबरोबर ती हिचं सूत जुळलेलं होतं आणि मग व्हायचं असं की तिचा पती जो आहे तो पती दिवसा कामाला जायचा आणि तो कामावरती गेला की हा जो शेजारचा बिहारी आहे तो घरी यायचा आणि घरी आल्यानंतर मग यांच्यामध्ये कामदेव बाबांच्या आसनं सुरू व्हायचे आणि त्यानंतर पती येण्याच्या अगोदर हा जो प्रेमी आहे तो निघून जायचा. अशा पद्धतीनं यांचं
चालू होतं. पण एक दिवस काय झालं, तो जो पती आहे तो पती दुपारीच घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने बघितलं की नितीश कुमार लालूंच्या पक्षामध्ये घुसलेले आहेत आणि या ठिकाणी दुसऱ्याचंच सरकार उभं राहिलेलं होतं. आणि यावेळेस मग यांच्यामध्ये थोडासा वाद झाला, म्हणजे थोडासा म्हणण्यापेक्षा प्रचंड वाद झाला. आणि त्यानंतर हे जे दोन प्रेमीजीव होते ते प्रेमीजीव हिनं पतीला सोडलं आणि त्या प्रियकराबरोबर ती दिल्लीला आली. आता दिल्लीला आल्यानंतर काही काळ त्या प्रियकराबरोबर ती राहिली आणि मग या सगळ्या काळामध्ये तिला एक मुलगी झाली. नंतर त्या मुलीचा काही कारणाने मृत्यू झाला आणि नंतर काही दिवसांनी तिनं त्या पतीला, बिहारी पतीला पण सोडलं किंवा त्या पतीनं हिला सोडलं, कुणीतरी कुणाला तरी सोडलं. आता माध्यमातून अशी सुद्धा माहिती येते की संजय नावाचा एक मुलगा होता, त्या मुलाबरोबर ती पण हिचं लग्न झालं होतं, पण हिनं त्या संजयला सोडलेलं होतं. त्यानंतर नंदनगरी या ठिकाणचा किशन नावाचा तरुण होता, त्याच्याबरोबर पण हिचं लग्न झालेलं होतं, पण हिनं त्याला सोडलेलं होतं. म्हणजे साधारणपणे 3 पती किंवा प्रेमी वगैरे यांच्याबरोबर ती हिचे संबंध होते आणि फिरोज जो आहे त्याचा नंबर 4था होता. म्हणजे साधारणपणे 4था असेल आणि त्याच्याबरोबर हिचे संबंध होते. पण हिचा पती, हिचे प्रेमी, हिचं वागणं या सगळ्या गोष्टी या फिरोजला माहीत होत्या आणि त्यामुळे मग तो तिला बोलत होता की तू यांच्याबरोबर, या लोकांबरोबर प्रामाणिक राहिली नाहीस आणि आता तू माझ्याबरोबर ती काय प्रामाणिक राहणार आहेस आणि तू चालूबाई आहेस वगैरे असं ते बोलत होता आणि याचा तिला राग येत होता. आणि मग तिनं आपल्या मैत्रिणीच्या मदतीनं हा सगळा प्रकार घडवला. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ती जी मैत्रीण होती, या प्रीतीची मैत्रीण, त्या मैत्रिणीचा मित्रसुद्धा याच्यामध्ये सामील होता अशी सुद्धा माहिती समोर येते. आता हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन ट्विस्ट समोर यायला लागलेत आणि कदाचित आता ही स्टोरी जी आहे ती तुमच्यापर्यंत येईपर्यंत अजून काहीतरी वेगळं ट्विस्ट या ठिकाणी आलेलं असेल. पण आत्तापर्यंत जे समोर आलेलं होतं ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता या गोष्टीचा अजून तपास चाललेला आहे, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? कायम लक्षात ठेवायचं, रोशनी सूरज से होती है, सितारों से नहीं, मोहब्बत एक से होती है, हजारों से नहीं.